मुंबई धमाकामध्ये 189 जवळपास 190 लोकांचं जीव गेलं होतं आणि या मालेगाव धमाकामध्ये 6 लोकांचं जीव गेलं होतं. एकही माणूस मेला असता तरीही त्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे होता. जे हिंदू समाजाचेही अनेक लोक मुंबईच्या ट्रेन धमाकामध्ये त्यांचाही जीव गेला होता आणि या मालेगावच्या धमाकामध्ये त्यांची जात काय होती ते मला माहित नाही आहे, पण त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे. आणि याच्यासाठी या देशामध्ये फालतू गोष्टीवर चर्चा न करता लोकसभेमध्ये या गोष्टीवर 2 दिवसाचा विशेष अधिवेशन करून आपण फक्त या देशाची न्याय प्रणालीमध्ये काय त्रुटी आहे, आपल्या इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी जे आहे, जे सगळ्यात सुप्रीम एजन्सी आहे, नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी स्थापन करण्याचा उद्देश काय होता? 10 गुंठे फक्त 12 लाखात, खरंच का? होय, टीआरएस डेव्हलपर्स आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत प्रशस्त असे 10 गुंठ्यांचे प्लॉट्स. प्रत्येक प्लॉटला असणार आहे स्वतंत्र असे तार कंपाऊंड आणि लोखंडी गेट, 30 फुटी भव्य असा अंतर्गत रस्ता, लाईट आणि पाण्याची सोय सुद्धा आहे. आपले प्लॉट्स आहेत दौंड तालुक्यातील कुरकुम पांढरेवाडी या ठिकाणी. जवळच MIDC, पालखी महामार्ग आणि बारामती फक्त 20 मिनिटांच्या अंतरावरती. तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती आत्ताच कॉल करा आणि आपली साईट व्हिजिट बुक करा. येताय ना मग प्लॉट बुक करायला?